हाय, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे आरू आणि मयुरेश गेलेत त्यांच्या मोठ्या मम्मीकडे राहायला. 2 दिवस झालं ते गेलेत, पण मला इथे करमत नाही आहे. मी पण जाणार होते, पण तुम्हाला तर माहिती आहे, बायकांना कसं सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, घरातलं बघावं लागतं. आता मी गेले तर मग ह्यांचं जेवणाचा प्रॉब्लेम झाला असता, म्हणून मी गेले नाही. जायचं तर मन होतं, पण काय करणार, नाही जमलं जायला. आणि सुट्ट्यांमध्ये कसं कुठेच गेली नाही मी पण. काय करणार, घरातलं पण बघावं लागतं ना. सगळ्याच बायकांचा हेच हाल आहे, आपल्याला कुठं जायलाच जमत नाही. मग जाऊ दे म्हटलं, मुलांना तर पाठवून द्यावं. आणि त्यात मध्ये इकडे चाललेली आहे पाण्याची पण बोंब. पाणी म्हणजे एक दिवस सोडून एक दिवस येतं, आणि ते पण असं स्लो पाणी येतं की त्या मोटरला सुद्धा चढत नाही आहे पाणी, इतकं स्लो पाणी येतं आमच्या इकडं. तर त्याच्यामुळं पाण्याची पण बोंब चालली आहे. आणि दुसरं म्हणजे गरमी, ही वाढती गरमी. मुंबईमध्ये तर एवढी गरमी होते ना, बापरे, हिसाबाच्या बाहेर गरमी होते. नको नको जीव व्हायला लागले, पंख्याच्या खालून हालू वाटत नाही. आणि लाईट गेल्यावर तर मग तर काय खरंच नाही. एकतर बाहेर कुठं बसायला जागा नाही आपल्या इकडे, झाडं नाहीत, काय नाही, कुठं जाऊन बसायचं. खूपच गरमी होते. मला कधी घामोळ्या येत नाहीत, पण ह्या वेळेस पूर्ण घामोळ्यांनी भरले. म्हणून म्हटलं यांना जावं. आता सुट्ट्या पण संपत आल्या आणि त्यांची शाळा पण आता चालू होईल, त्याच्यामुळं म्हटलं जावा, 4-5 दिवस तरी राहावा. पण ते कसे आहेत, माझे दोन्ही पण मुलं कसे आहेत, मम्मी तू चल, मम्मी तू चल म्हणत म्हणत इतके दिवस राहिलेत, कुठे गेलेच नाही. आई पण म्हणत होती ये ये, आईकडे पण नाही गेले. मग आता म्हटलं जावा, आता नंतर जायला भेटणार नाही कुठंच, म्हणून दोघं पण गेलेत. राहावा म्हटलं 4-5 दिवस तरी, म्हणून गेलेत. आणि दुसरं म्हणजे आता ते गेल्यापासून तर मला घरात करमतच नाही आहे. घर कसं चावायला उठतंय. दोघांची कशी बडबड बडबड ऐकायची सवय लागली आहे ना, तर त्याच्यामुळे आता घरात पण करमत नाही, एकटीच बसली आहे. हे बघा. काम म्हणजे आता काम पण काय करू सांगा, आता पाणीच नाही तर काम काय करू. सगळं रिकामे पडले, सगळे हांडे म्हणजे आता फक्त प्यायलाच पाणी आहे आणि बाकीचं सगळं रिकामी आहे, घरामध्ये काहीच नाही आहे, सगळे आमचे रिकामे पडलेत. आणि इकडे बघा, आमचा बिल्लू बघा. बिल्लू आमचा राजा माणूस आहे, नुसतं झोपा काढतो. ए बिल्लू, बिल्लू, झोप बाबा झोप. रागाने बघतो, झोपेतून उठवला की. त्याला कसा पंखा चालू ठेवावा लागतं, कारण त्याच्या अंगावरती केस आहेत ना, त्याला तर आपल्यापेक्षा जास्त गरम होतं. त्याला बोलता येत नाही म्हणून, पण आपण समजून घ्यायचं. आता हे गेलेत रिक्षावरती, ते पण येतील आता थोड्या वेळानंतर. मग आता आमच्या दोघांचं जेवण बनवायचं, तर दोघांसाठी काय बनवू ते पण टेन्शन असतं. आता रात्रीचं जेवण होतं, काल मी जेवण बनवलं, ते जेवण आम्ही दोघांनी थोडं थोडंच खाल्लं आणि ते पण जेवण उरलं. मग मी आता काय केलं, तेच गरम केलं. कुठं आता हे करायचं, भात फ्राय केला मस्त, कांदा मिरची लसूण टाकून. आता म्हटलं तेच खायचं. हे बघा, कालवण पण छान आहे, सगळं गरम करून ठेवलं. कुठं आता दोघांसाठी काय बनवत बसू. आरू आणि मयुरेश असल्याचं त्यांच्यासाठी मग बनवावंच लागलं असतं. आता आम्ही दोघंच आहेत, तर काही बनवायचं पण मूड करत नाहीये आणि करमत पण नाहीये. तर चला म्हटलं एखादा व्हिडिओ शूट करावा. तर तुमच्या इकडे काय हाल चालू आहे पाण्याचा? आमच्या इकडे तर पाण्याचं खूप म्हणजे खूप हाल चालू आहे, बापरे. एवढं म्हणजे कधी अशी परिस्थिती नाही झालेली. त्यात मध्ये गरमी एवढी वाढली आहे, ह्या 2 गोष्टींनी खूप सतवलेलं आहे. नको नकोसं केलं आहे जीव. पण आता पाऊस पडला तर बरं आहे, नाही पडला तर मग आपली तर हाल खूपच बेकार होणार आहेत. आता मुलांची शाळा पण चालू होईल, मयुरेशचं कॉलेज चालू होईल. आता काय रोजची धावपळ तीच असणार आहे. तसं बघायला तर बायकांना काय रोजचे दिवस सारखेच. आत्ता काय आणि नंतर काय, घरातली कामं काय सरलेली नाही आहेत, आपल्याला करायचीच आहेत. किती पण गरमी होऊ द्या, काही होऊ द्या, तुफान येऊ द्या, आपल्याला जेवण घरातलं कामं तर करायचीच आहेत. किती आजारपणा येऊ द्या नाही तर काय होऊ द्या, बायकांना ते काय राहिलेलं नाही आहे. आणि कितीही मनात असलं ना की कुठेतरी जाऊया, निवांत राहूया, थोडा दिवस आराम करूया, पण ते शक्य नाही. आता सगळ्या जबाबदाऱ्या पाहाव्या लागतात. हेच घर, इथेच राहायचं, कुठे जायचं नाही, घरातली जिम्मेदारी. आपण गेलो की घर कसं सगळं विस्कळीत होतं,
फक्त एक दिवस कुठं जाऊ द्या आणि दुसऱ्या दिवशी घरी येऊ द्या, की घराचे हाल कसं वेगळंच वाटतं घरामध्ये. असं वाटतं मी किती दिवस झालं घरामध्ये नाही, की लगेच असा धुराळा जमा होतो. काय माहिती असं का होतं? तुमच्या बाबतीत पण असं होतं का? मला तर असंच होतं. मी 1-2 दिवस जरी मी आईच्या इकडे किंवा बहिणीच्या इकडे जाऊन राहिले, तर दुसऱ्या दिवशी आले घरी, की घरात बघितलं ना, मला घरातलं सगळं वातावरण ना वेगळंच वाटतं, की असं वाटतंय मी किती दिवस झाले गेले होते काय माहिती, की घर असं झालं सगळंच. मग परत आले की मग साफसफाई केल्याशिवाय तर काय जमत नाही आपल्याला. मग घरातली सगळी साफसफाई तर करावीच लागते. असं तर राहूच वाटत नाही. मग असं वाटतं किती घाण झालंय घर काय माहिती. म्हणून आता काय माहिती पहिल्यासारखं मन पण करत नाही कुठं जावं. पहिलं कसं थोडा दिवस कुठे गेलं की मग बरं वाटायचं, राहावंसं वाटायचं. पण आता मनच करत नाही की कुठं जाऊन राहावं. किती कोणी बोललं तरी ये सविता 2 दिवस राहा, येऊन जा. पण काय माहिती मनच करत नाही आता. आई पण बोलत होती, आईकडे पण नाही गेलेली. माझी बहीण बोलत होती, जाऊ दे म्हणलं मुलांना तरी पाठवावं, एवढं बोलतायत तरी. आणि हे पोरं पण ना अशी आहेत ना, जात नाहीत लवकर. त्यांना मम्मीच लागते आणि मम्मीला घर काय सुटत नाही. घर सोडून कुठं जावंसं वाटत नाही. आणि आता ते लोक गेलेत तर तेही करमत नाही. बसले एकटीच आता. आता हे येतील तेव्हा थोडं बरं वाटेल. आणि परत मग ते तर जाणार परत त्यांच्या कामाला. मग परत दिवसभर एकटी. जाऊ दे म्हटलं अजून आता 4-5 दिवस राहतील मुलं. तेवढं आपलं राहायचं कसं तरी आता. तर चला, कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.